ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे. गोकुळ भाऊ आजही तयार आहे. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ आहे. आम्ही देवेंद्र भाऊने आम्हाला जो शब्द दिला आम्ही माघार घेणार आणि गोकुळ भाऊला माघार घेण्याकरता आम्ही त्याला चिडतोय. जिथं असेल तिथं तो 5-10 मिनिटं पोहोचतोय. असं हो केलंय त्याला, रिक्वेस्ट केलंय मी त्याला. गोकुळ गीतेंचं काय म्हणणं आहे आता? गोकुळ गीतेंचं म्हणणं मी ठाम आहे. आम्ही त्याला कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांनी निवडणूक लढावी, कारण की ही काही माझं काय, मी त्यांचा तिसरा भाऊ आहे. गोकुळ माझ्या शब्दाखीर ऐकल. गणेश दादा मी रिक्वेस्ट करतो त्यांना, आणि आम्ही गिरीश भाऊचा आणि देवेंद्रजीचा शब्द 100% मानणार आहे. असं कुणाल दराडे असं काय बोलले होते ज्याच्यामुळे त्यांना राग आलेला आहे? ते त्यांना गोकुळ भाऊला कोणीतरी रेकॉर्डिंग पाठवली. गोकुळ भाऊ कोणीतरी रेकॉर्डिंग येते. इथे आहे मी, बोल ना. हा बोल ना. नाही ते नाही, एकमेकाच्या बाप नाही ना काढले पाहिजे. आपण बाप नाही काढले पाहिजे ना आपण. आणि काय गोकुळचं आमचं एकच म्हणणं आहे, त्यांच्या घरात 2-2 आमदार आहे. का गोकुळची इच्छा आहे का मामा मागच्या गणेश भाऊची काढल्या गेली, तर आज गोकुळ भाऊची इच्छा आहे का तुमच्या घरात 2 आमदार आहे, आमच्या घरात 1 आमदार झाला पाहिजे. असं बाहेर येता या ठिकाणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बघा 1 मिनिट आहे, मागे चालू सगळे चला चला विनंती मागला ना. 1 मिनिट. अरे थांब रे, तू बाजूला. अरे 1 मिनिट. शेठ मी 10 मिनिटात फोन लावतो, थांबा. अरे मोबाईल कोणाचा आहे? अरे बोलूनच देत नाही ना यार. मी माझी विड्रॉल घेतोय. गोकुळ भाऊंशी गिरीश भाऊ बोलताय आणि त्यांचं बोलणं झालं का ते येतील. गोकुळ भाऊ गिरीश भाऊंशी बोलतायत. ते काहीतरी कुणाल दराडेंनी त्याला काहीतरी बोललं. कुणाल दराडेंनी काल एका असं म्हणणं आहे तुमचा बाप काढला त्याच्यामुळे उमेदवारीचा अर्ज मागे घेतला जाणार नाही, तुमचं काय मत आहे? कुणाल दराडेंनी काल एका नगरसेवकाला त्या ठिकाणी सांगितलं गणेश गीतेचा बाप येऊन माघार घेईल त्या ठिकाणी, आणि त्याच्या किशोर दराडेंनी काहीतरी गोकुळशी स्वतः फोनवर सांगितलं तू काय म्हातारा झाला का, निवडणुकीत थांबून घे. यामुळे तो जरा चिडला आणि तो इथून निघून गेला होता. पण त्याला आता गिरीश भाऊ सांगताय आणि तो या ठिकाणी येईल. पण मग ही जी काही शिकायत झाली त्या शिकायनंतर गिरीश महाजनांनी दराडेंना काही दरडवलं नाही का? ते काहीच माहित नाही मला. मी माघार घेतो. तो मला म्हणे ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी माघार घेणार नाही, आणि या ठिकाणी जर समजा अजून तर निवडणूक फार लांब आहे, ते जर कालच माझा बाप काढत असतील तर मी त्यांच्यासाठी विड्रॉल का द्यावी. ही निवडणूक आटाळे. आता तो गिरीश भाऊ आणि ते बोलताय दोघ जण. काय चर्चा झाली का? आता बोलताय ते. आपण बघतोय तर नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या राजकारणात अत्यंत वेगाने घडामोडी घडतायत. महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आलंय. गणेश गीते यांनी निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. ते अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. मात्र या निर्णयानंतर गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत. अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते ठाम असल्याची माहिती आहे. मात्र गणेश गीते आत्ताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते अर्ज मागे घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. तर मोठ्या भावाकडून छोट्या भावाच्या माघारीचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणालेले आहेत. कुणाल दराडेंनी धमकी दिल्याचा गोकुळ गीतेंनी आरोप केलाय. गणेश गीते माघार घेणार आहेत. गोकुळ गीतेंचं मात्र काही ठरत नाहीये. तर नाशिक विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या राजकारणात अत्यंत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. गणेश गीते अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. मात्र
गोकुळ गीतेंचं अजून काही ठरत नाहीये, ते अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत का किंवा ते अर्ज मागे घेणार आहेत का, यावर अजूनही कोणती स्पष्टता आलेली नाहीये. भाजपचे जे संकटमोचक आहेत गिरीश महाजन, त्यांच्या मध्यस्थीला अखेर यश आल्याचं पाहतोय. गणेश गीते माघार घेण्याचं त्यांचं ठरलेलं आहे. मात्र मोठ्या भावाकडून छोट्या भावाच्या माघारीचा सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. गणेश गीतेंचा माघार घेण्याचा निर्णय झालाय, मात्र गोकुळ गीतेंचं अजून काही ठरत नाहीये. तर या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी किरण ताजने. किरण, गणेश गीते आता माघार घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, मात्र गोकुळ गीतेंकडून अजून कसलीही स्पष्टता आलेली नाहीये. काय अधिकची माहिती? तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण ताजने. तर त्यांच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू. तुर्तास आपण पाहतोय की नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. नाशिकच्या राजकारणात आज शेवटचा दिवस आहे अर्ज मागे घेण्याचा आणि अत्यंत वेगाने घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली. त्या मध्यस्थीला अखेर यश आलं. माजी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते हे माघार घेण्यासाठी पोहोचलेले आहेत, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत. अजूनही ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत का, ते अर्ज मागे घेणार आहेत का, असे अनेक सवाल आहेत. त्यावर अजून कोणतीही स्पष्टता येत नाहीये. याच संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने. किरण, गणेश गीते अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचलेत, गोकुळ गीतेंचं अजून काही ठरत नाहीये. काय अधिकची माहिती? आदिती, ज्या पद्धतीनं गोकुळ गीते यांना त्यांचे बंधू असलेले नाना गामणे यांनी फोन केलेला होता, गणेश गीते हे ज्या वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज माघारीसाठी आले त्यावेळेला त्यांच्याकडनं देखील प्रयत्न केला जात होता. मात्र अशा सगळ्या दरम्यान ज्या वेळेला गोकुळ गीते यांच्यासोबत संपर्क झाला त्यावेळेला त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की या निवडणुकीच्या या सगळ्या दरम्यान माघारीच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जे नरेंद्र दराडे आहेत त्यांचे चिरंजीव जे आहेत कुणाल दराडे त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की त्यांच्या बापाला माघार घ्यावं लागेल. आणि या सगळ्या संदर्भातली जी एका नगरसेवकासोबत कुणाल दराडे यांचं जे बोलणं झालं त्याची कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आलेली आहेत आणि त्यामुळे ते प्रचंड संतापलेले आहेत. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि निवडणुकीवर ठाम आहेत. अशा स्वरूपाचं त्यांचं एकूणच या सगळ्या दरम्यान जो संवाद झाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यातून समोर येतंय. त्यामुळे गोकुळ गीते हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते अशा स्वरूपाचा जो सामना आहे तो या सगळ्या निमित्तानं अटळ झालेला आहे. दोन गीते बंधूंपैकी निवडणुकीच्या रिंगणात कोणीतरी एक राहील अशी सुरुवातीपासून जी चर्चा होती त्या चर्चेमध्ये आता एकूणच जो राजकीय सस्पेन्स आपल्याला बघायला मिळत होता तो आता जवळपास संपुष्टात आलाय. गणेश गीते यांनी माघार घेतली असली तरी गोकुळ गीते या निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. सध्याच्या घडीला अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेले असताना हा संपूर्ण जो प्रयत्न आहेत नॉट रिचेबल असलेले गोकुळ गीते यांच्यासोबत संपर्क साधण्याचा तो अखेरच्या क्षणी काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी बघायला मिळाला. मात्र या सगळ्या काळामध्ये उरलेली जी मिनिटं आहेत ते पाहता या ठिकाणी गोकुळ गीते येऊन पोहोचणं आणि त्यांची माघार होणं हे जवळपास अशक्य दिसतंय. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपमध्ये नाशिकमध्ये झालेली जी बंडखोरी आहेत ती यामध्ये क्षमवण्यामध्ये महायुतीच्या नेत्यांना अपयश आलंय. गणेश गीते यांचा माघारीचा अर्ज जो होता त्याची प्रक्रिया आता सध्याच्या घडीला सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गणेश गीते पोहोचलेले असले तरी नॉट रिचेबल असलेले त्यांचे बंधू जे गोकुळ गीते आहेत त्यांच्यासोबत अखेरच्या क्षणी जो त्यांच्या भावांकडनं जो संपर्क झाला, जो नातलगांकडनं संपर्क झाला तो पाहता गोकुळ गीते या निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झालंय. त्यामुळे एकूणच हे 4 ते 5 दिवसांपासून गोकुळ गीते यांची जी उमेदवारी होती ती मागे घेण्यासाठीचे जे प्रयत्न केले जात होते त्याला यश आलेलं नाहीये आणि त्यासाठीचं जे कारण पुढे करण्यात आलेलं आहे ते म्हणजे या निवडणुकीमध्ये थेट बाप काढला. त्यामुळे आता या निवडणुकीची जी रंगत आहे ती अधिकदार होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. अर्ज माघारीच्याच दिवशी या दोन गीते आणि दराडे या दोन गटातला जो वाद आहे त्या वादाची सुरुवात पहिल्याच दिवसापासून झालेली आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये ही सगळी प्रचाराची जी काही दिलेल्या सर्व माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण पाहतोय कुणाल दराडेंनी धमकी दिल्याचा आरोप गोकुळ गीतेंनी केलाय आणि त्यामुळे गोकुळ गीतेंनी अजूनही काही माघारी घेतल्याचं कळत नाहीये. हॅलो
तू माघार देऊन टाक. आपण गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना शब्द दिलेला आहे, तू येऊन माघार देऊन टाक. माघार द्यायचा विषय नव्हता. नाही नाही नाही, आपण शब्द दिलेला आहे, ऐकून घे. आपली पक्षाशी एकनिष्ठ आहे. दादा मी माघार देणार होतो, पण दराडेंचा पोरगा म्हणतो की यांच्या बापाला पण माघार देणे, ही कुठली भाषा आहे त्यांची? त्यांचा भाऊ मला बोलतो का तू म्हातारा झालाय का? ही काय भाषा आहे का? तुम्ही नम्रता काही आहे का नाही? माघार हो, समोर तुम्ही अशी माघार मागता काय? गोकुळ आपण ऐक ना, गोकुळ आपण काढता उद्धार करता फडणवीस साहेबांना आणि गिरीश भाऊंना शब्द दिला गणेश दादानी. गणेश दादा माघार देत आहे, तुला माघार द्यायची आता. मी गिरीश भाऊंना शब्द दिला होता. नाही नाही नाही, आपल्याला माघार द्यायची आहे. मला माझी पण इच्छा होती गिरीश भाऊंचा शब्द द्या, पण त्यांचा पोरगा नाही, आपण गिरीश भाऊंना वडिलांसारखं मानतो. तुला धमकी कोणी दिली? तुला धमकी कोणी दिली? दराडेंचा पोरगा म्हणतो का यांचा बाप पण माघार घेईल? हं. दराडेंचा भाऊ मला कॉल करून म्हणतो तू म्हातारा झाला का? अरे तुझा भाऊ 74 वर्षाचा आहे ना उमेदवार. नाही पण ते जाऊ दे, आपण भाऊंना शब्द दिलेला आहे, तू ये आणि माघार देऊन टाक. नाही नाही नाही, तुला बाकीचं माहित नाही, तुला यावं लागेल, माघार द्यावं लागेल. मला पण भाऊंचा शब्द मोडायचा नव्हता, पण ज्यावेळेस माझा बाप काढला जातो त्यावेळेस मी काय नाही, करायचं? आपण पक्षाची एकनिष्ठ आहे आणि आपल्याला माघार द्यायची. मी कालच सांगितलं होतं आपल्याला. मी मोठा भाऊ म्हणून तुला रिक्वेस्ट करतोय, तू मूर्खपणा करू नको. गणेश भाऊ बोलतोय तुझ्याशी. हॅलो भाऊला बोल. हॅलो हॅलो, आपण मागे सरका.